तीन असे मराठी ऍक्टर ज्यांच्या समोर बॉलिवूड सुपरस्टारची सुद्धा चमक फिकी पडली. नंबर 2 ने तर रणबीर कपूरला सुद्धा ओव्हरशॅडो केलं होतं. नंबर 3 वर आहे जितेंद्र जोशी. सॅक्रेड गेम्स मध्ये जितेंद्र जोशीने असा रॉ मराठी लहजा वापरला की कॉन्स्टेबल काटेकर हे कॅरेक्टर लिटरली आयकॉनिक झालं. मराठी रूट्स न सोडता त्याने जो परफॉर्मन्स दिला त्याचा सैफ अली खान सुद्धा फॅन झाला. पण एवढं टॅलेंट असून सुद्धा आजही जितेंद्र जोशी हिंदीमध्ये अंडररेटेडच आहे. नंबर 2 वर आहे उपेंद्र लिमे. अॅनिमल मध्ये रणबीर कपूर समोर स्क्रीन प्रेझेन्स मेंटेन करणं मोठी गोष्ट होती. पण उपेंद्र लिमेने थोड्या वेळासाठी का होईना फ्रेडी पाटील म्हणून अख्खी लाईमलाईट खिचून घेतली होती. त्याचा वॅकी अंदाज, डायलॉग डिलिव्हरी आणि एक्सप्रेशन्स इतके कडक होते की फ्रेडी पाटीलचे रील्स आणि मीम्स ओव्हरनाईट व्हायरल झाले. नंबर 1 वर आहे सयाजी शिंदे. 1999 मध्ये आलेल्या शूल मधला बच्चू यादव म्हणजे फक्त विलन नव्हता, तो एक टेरर होता. मराठी असून सुद्धा बिहारी विलन म्हणून वेगळ्याच ट्युनिंग मध्ये डायलॉग स्टाईल आणि स्क्रीन प्रेझेन्सनी अख्खा बॉलिवूड हादरला होता. आणि या एका रोल नंतरच सयाजी शिंदे साऊथ मध्ये सुपरस्टार विलन बनले.